श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उत्तर भारतातील एकमेव वाराणसी येथील दत्तगुरूंचे मंदिर व त्यांच्या पादुका मणिकर्णिक घाटावर आजही दत्त महाराजांचा सहवास असतो. श्री स्वामी समर्थ. श्री क्षेत्र वाराणसीतील दत्त मंदिरात नुसत्या दर्शनाने व्याधीसुद्धा दूर होतात आणि हे खरं आहे. गाणगापूरमध्ये सुद्धा तुम्ही संगमात जर आंघोळ केली तर तुमचे बरेचसे रोग नाहीसे होतात. हिंदू धर्मात काशी आणि वाराणसी ही शिवनगरी मानली आहे. या नगरीत कोणालाही मृत्यू आला तर त्याला मोक्ष प्राप्त होते असाही विश्वास आहे. या नगरीत अनेक रहस्य आहेत. याच नगरीतील ब्रह्म घाटावर एक छोटेसे पण अतिशय प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. उत्तर भारतातील या एकमेव प्रसिद्ध दत्त मंदिराची महती खूप आहे आणि ही माहिती आज घेणार आहोत. दक्षिण पश्चिम भारतात दत्त मंदिराची संख्या प्रचंड आहे. पण भारतातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर प्राचीन आहे. 200 वर्षापेक्षा अधिक जुने असल्याने येथे असलेल्या शिलालेखावरून समजते. दत्तगुरूंनी अजूनही देहत्याग केला नाही आणि रात्रंदिवस ते भारतभर संचार करत असतात अशी त्यांच्या भक्तांची भावना आहे. त्यामुळे आजही त्यांचे मनापासून स्मरण करणाऱ्यांना ते दर्शन देतात असा गाढ विश्वास व्यक्त केला जातो. देशभरातील बहुतेक दत्त मंदिरात दत्ताची 3 मुखी मूर्ती दिसते, पण वाराणसीच्या ब्रह्मघाटावर असलेल्या या छोट्या मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. रोज पहाटे मणिकर्णिका घाटावर दत्तगुरू स्नानासाठी येतात असा विश्वास आहे. त्यामुळे या घाटावर दत्तगुरूंच्या चरणपादुका आहेत. दत्त मंदिरात जाऊन नुसते दर्शन घेतले तरी अनेक व्याधीपासून मुक्ती मिळते असे सांगतात. विशेषतः पांढरे डाग, कोड, विकार नुसत्या दर्शनाने बरे होतात असा अनुभव अनेक जण सांगतात. त्याचप्रमाणे गाणगापूर येथे सुद्धा तुमच्यावर कुणी बाधा केली असेल किंवा काही रोग असतील तर ते नक्की संगमावर गेल्यावर दूर होतात. श्री गुरुदेव दत्त.